काय झालं? तपास लागला काय मंजिरीचा? अरे बोल ना काहीतरी. नाही आई, मी अख्खं कोल्हापूर पालथं घातलं पण नाही, काहीच पत्ता लागला नाही. तू देवळात बघितलंस का नीट? आपली गाडी पण नाहीये तिथे. नाही, मी सगळीकडे चौकशी केली आहे. मंजिरीचाही पत्ता नाही आणि गाडीचाही पत्ता नाही. हे बघ सत्या, तू मला फोनवर म्हणाला होतास मी मंजिरीला सोबत घेऊनच येईन म्हणून. आई, अरे पण ती देवळात जाते म्हटल्यावर तू तिच्या बरोबर का नाही गेलास? अशा अवस्थेमध्ये तिची काळजी घ्यायला नको आपण? म्हणजे बाळाची काळजी घ्यायला हवी ना? आई मी जाणार होतो. फोन बघ, तू शांत हो प्लीज, प्लीज शांत हो. ते काही नाही, जोपर्यंत मंजिरी येत नाही ना तोपर्यंत मी देवच पाण्यात बुडवून ठेवणार आहे. मावशी, एवढं टोकाला जाऊन करण्यासारखं काही झालं नाहीये. म्हणजे या आधी सुद्धा तिने असं केलंय की. तुला आठवतंय ना, एकदा ती रात्रभर बाहेर राहिली होती आणि मग घरी आल्यावर तोंडाला येतील ती कारणं सांगितली होती. प्रिया, तू काय बोलते जरा कळते तरी का तुला? तुला आता सांगितलं मी, मगाशी फोन केला होता मंजिरीने, तेव्हा तिचं शेवटचं वाक्य हेच होतं की आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहोत, आम्हाला वाचवा. मागे मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि तू. म्हणजे एवढं सगळं घडलं आणि तू? काही नाही, आपल्या सगळ्यांना वेड्यात काढायची आणखीन एक आयडिया असेल तिची. तुम्हाला काळजी वाटायला लागली ना तिची, हेच हवं होतं तिला, म्हणून हे सगळं नाटक केलं असेल फोनवर. मावशी, मी मंजिरी अगं होतेस कुठे तू? आणि हे एवढं लागलंय कसं तुझ्या चेहऱ्याला? अगं काय झालंय मंजिरी, जरा सांग ना प्लीज. तुम्ही मंजुषा ताई, तुम्ही आधी शांत व्हा बघू. प्लीज प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला इथे कुठलाही धोका नाहीये. तुम्ही खूप सुरक्षित आहात इथे. इथे कोणीच तुम्हाला काही नाही करू शकणार. नाही, त्यांच्या तावडीतनं सुटणं इतकं सोपं नाहीये, मला माहिती. प्लीज तुम्ही थोडं शांत व्हा ना आधी. दरवाजा वाजतोय, तुम्ही ऐकलत ना? मी तुम्हाला बोलले होते ते मला शोधत इथपर्यंत येणार म्हणून. मी तुम्हाला मगाचपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते. सगळे संपले. मंजुषा ताई, प्लीज तुम्ही थोडा शांत व्हा. अहो, आपल्या दोघींशिवाय कोणी नाहीये इथे. ते आले आहेत ना बाहेर, तुम्ही मला सांग. वहिनी अहो, मी आहे. दादा इथे येऊ शकत नाही आणि आला तरी तुम्हाला काहीही करू शकत नाही. ते आता जरी आले नसतील तरी ते कधी येऊन इथे धडकतील आणि माझे हाल करून मला मारतील. आणि त्यातनं मी तुमच्या घरी आहे म्हटल्यावर तुम्हाला अंदाजही नाही ते कुठल्या थराला जाऊ शकतात. वहिनी माझा ऐका, तो तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. कळलं का? तुम्ही माझ्या घरात आहात, माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही त्यांना नीट ओळखलं नाहीये सत्यजित भाऊ. मी 5 वर्ष काढली आहेत त्यांच्या बरोबर. हा एवढा मोठा काळ मी कसा जगले असं मलाच माहितीये. खूप वेळा मनात जीव द्यायचा पण विचार आला, पण खरं सांगू तर धीरच नाही झाला. आणि आता पुन्हा जर त्यांच्या हाती सापडली तर मरणाहून पण भयंकर असेल सगळं. वहिनी, तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा. मंजिरी, त्यांच्यासाठी कॉफी घेऊन ये. एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी,
सत्यजित मुधोळकरच्या घराकडे नजर वर करून बघायची हिंमत दादामध्ये नाहीये. आणि आता जर त्याने असं काही केलं तर त्याला सोडणार नाही मी. बांगड्या भरा, बांगड्या. हातामध्ये बांगड्या भरा, बांगड्या भरा, हातामध्ये बांगड्या. एक बाई पकडता येत नाही. एक बाई आमच्यावर हल्ला करते, तिला पकडायला आमची माणसं जातात, परत कसे येतात? हात हलवत. आमची मिसेस गरीब गाय ससा ना, तिला पकड देते तुम्हाला. साहेब आम्ही लय प्रयत्न केले साहेब. वहिनी साहेबाबरोबर एक बाई होती ना, ती लय हुशार होती साहेब. ती बाई गाडी चालवत होती, वहिनी साहेबांना तीच घेऊन गेली साहेब. बाबा माफी, माफी बाबा, माफी, 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 माफी. इसे कुठे गेला हो तुम्ही आम्हाला सोडून? आता तुमच्याशिवाय कसं जगायचं, कसे दिवस काढायचे? मिसेस चूक झाली बाबा, चूक झाली, चूक झाली, चूक झाली. भरपाई करणार, भरपाई करणार. तुमच्या नावाचं कॉल सेंटर काढायचं ना, त्या बांधकामाची तयारी केली पाहिजे. कॉल सेंटरच्या बांधकामाची तयारी केली पाहिजे. आशीर्वाद बाबा. कोई संदेश जाने वो कौन सा दे, का तुम चले गए, का तुम चले गए. वहिनी, हे बघा, एकदा तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदला की ही सगळी परिस्थिती आपोआप बदलून जाईल. हाच विचार करून त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला होता. मी तुम्हाला भेटायलाही येणार होते, पण इतक्यात ते विखे आले आणि मला एका अंधाऱ्या खोलीत नेऊन ठेवलं. हे बघा वहिनी, आताच नाही होणार. पण नाही, ती आशाच राहिली नाहीये मला आता. तीच काय, आता मला जगायचीच इच्छा नाही. वहिनी, तुम्ही जे काही भोगलेत त्याची मी फक्त कल्पना करू शकतो. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही आत्ता या वेळेला जर थोडासा धीर करून उभ्या राहिलात ना, तर दादा विरुद्धच्या सगळ्या केसेस पुन्हा रिओपन होतील. त्याला मोठी शिक्षा होईल. दादाचं हे सगळं काळं जग जळून खाक होईल. प्लीज वहिनी, विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज. नाही, मला ते नाही जमत. याआधी धीरानं उभं राहण्याचे परिणाम भोगले आहेत मी. आता पुन्हा ते सगळं दुःख. वहिनी, तुम्ही जर असंच बोलत राहिलात तर काय? अहो प्लीज, मी काय म्हणते, आता त्यांची मनस्थिती नाहीये ठीक. या विषयावर तुम्ही नंतर बोललात तर म्हणजे. ठीक आहे वहिनी, तुम्ही आराम करा.
निघूया. काय? हो, म्हणजे ऑलरेडी अख्खा दिवस फुकट गेलाय. आता रात्र उरली ती मला घालवायची नाहीये. प्लीज. प्रिया, तुला खरंच काही कळत नाही की तू मुद्दाम हे सगळं करतेस? हं? वेळ काय, प्रसंग काय, तू बोलतेस काय? काय वेळ, कुठला प्रसंग? सगळं कळतंय मला, काहीही झालेलं नाही. सगळं व्यवस्थित आहे. मंजिरी पण ठीक आहे. मग आणखी काय पाहिजे तुला? प्रिया, हे बघ सत्यजित, वेळ आणि प्रसंग तू लक्षात घेत नाहीयेस. आज माझा वाढदिवस आहे. माझा सगळा दिवस फुकट गेलाय. माझे प्लॅन्स. तू माझा विचार कर ना. मला काय वाटत असेल? बस बस. नेहमी माझं, मला, माझ्यासाठी. ह्याच्या पलीकडे काही जग नाहीये का? इतका स्वार्थी विचार कसा करतेस तू नेहमी नेहमी? काय चुकलं माझं? तू जर माझा विचार करत नाहीस तर मी तो तुला करायला लावते. यात काय चुकलं? बरोबर आहे तुझं, बरोबर आहे तुझं. ही तुझी चूक नाहीये, हा तुझा स्वभाव आहे. तुला नेहमी असा प्रश्न पडतो ना प्रिया, की मंजिरीमध्ये आणि तुझ्यामध्ये नेमका काय फरक आहे? तर हा फरक आहे. मला नाही वाटत यापेक्षा जास्त काही बोलायची गरज आहे. झोपेची गोळी दिली आहे त्यांना. थोड्या वेळात झोप लागेल त्यांना. मी काय म्हणते, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही सकाळी बोललं तर बरं होईल. प्रिया, प्रिया, मला माहितीये आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता. आपण एवढं प्लॅनिंगही केलं, पण या गोष्टी कुणाच्या हातात नसतात ग. मला माहितीये की तुला खूप वाईट वाटलं असेल आणि ते चुकीचं सुद्धा नाहीये. म्हणजे तुझा वाढदिवस, सेलिब्रेशन सगळं तसंच्या तसंच राहिलं. पण मला माहितीये तू समजून घेशील मला. प्रिया, काय झालंय? हे काही बोललेत का तुला? दिवसभर अशा गोष्टी घडतायत म्हणजे परिस्थितीच अशी आहे की त्यांना राग आला असणार. पण प्लीज तू बोल ना काहीतरी. प्रिया, सत्यजित, मंजुषा वहिनींना तुझ्या घरी ठेवणं जाम रिस्की आहे. कारण दादाला जर काही कळलं तर मग तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. नाही, तुझं बरोबर आहे व्यंग, पण मी ऑलरेडी SP साहेबांशी बोललेलो आहे. हो, उद्या सकाळची अपॉइंटमेंट दिली त्यांनी. उद्या सकाळी मी मंजुषा वहिनींना घेऊन त्यांच्याकडे जाईल. मग बघूया आपण काय होतं ते. ग्रेट. आपण सकाळी जाऊया त्यांना भेटायला. नाही नाही नाही, तू नको येऊस. आय मीन, तू ऑफिसमध्येच थांब. कारण काय, आपण जर दोघंही त्यांच्याकडे गेलो आणि ऑफिसमध्ये कोणीच नसेल तर दादाला संशय येईल. आधीच त्याची बायको त्याच्या कस्टडीमधनं पळून गेले, त्यामुळे पिसाळला असेल तो. त्यात उद्या त्या ग्रॅहम जॉन्सनच्या डीलचा बॉम्ब सुद्धा फुटणार आहे त्याच्यावर. तू ऑफिसलाच थांब. ओके? ठीक आहे, मी बघतो ऑफिसचं काय ते. SP साहेबांशी बोलणं झालं की करतो फोन तुला. चल, बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. तुला आणखीन कुठे लागलं नाही? नाही, सगळं ठीक आहे. दुपारी तुझा फोन लागला नाही, ऑनेस्टली आधी चिडलो होतो मी. मग नंतर तुझा फोन आला, कट झाला. मी पुन्हा ट्राय करत होतो, तो लागत नव्हता. मी खूप टेन्शन मध्ये आलो होतो. म्हणजे मला कळतच नव्हतं काय झालं, कारण तू म्हणालीस प्रॉब्लेम आणि मागे माणसांचे आवाज येत होते. तुला शोधायला बाहेर पडलो,
त्या देवळापर्यंत गेलो, तुझा काहीच पत्ता नाही. सगळीकडे शोधलं तुला. शेवटी अगदी हॉस्पिटल्स मध्ये जाऊन शोधण्याचा सुद्धा निर्णय. बाकी काही नाही, आपल्या बाळाची काळजी वाटत होती. बाकी काही नाही. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मंजुषा ताई आपल्याच रूम मध्ये आहेत. तेव्हा रात्री त्यांना असं एकटीला ठेवणं बरं नाही म्हणून मग मी. ठीक आहे, तू झोप. मी बाहेरच झोपेन आज. आणि आणखी एक गोष्ट, आज नकळत का होईना पण प्रियाचा वाढदिवस साजरा करायचा राहिला आपल्याकडून. एवढं प्लॅनिंग केलं होतं, सगळं ठरलं होतं, पण मी काय म्हणते, तुम्ही म्हणजे मी बोलले तिच्याशी एकदा, पण ती बोलली नाही माझ्याशी, रडत सुद्धा होती. तुम्ही एकदा तिच्याशी बोलता का? तिला बरं वाटेल म्हणून म्हणते. तू झोपतेस का जाऊन? म्हणजे दिवसभर तुझी खूप धावपळ झाली, तू खूप थकली आहेस. शिवाय त्या मंजुषा वहिनी आज एकट्याच आहेत. जा. प्रिया, मग एकदा तुला नक्की काय हवंय ते सांग आणि मोकळी हो. मला तू हवायस. उद्याचा अख्खा दिवस तू मला माझ्या बरोबर हवायस. परवा सकाळीच आपण घरी आहे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. हे सगळं तुझ्या होणाऱ्या बाळाच्या आईला सांगून करायचं. प्रिया, कुठे जाऊयात? आत्या, सगळ्यात आधी तर मी सत्यजितला माझ्यासाठी स्वतःच्या हाताने बर्फाचा गोळा करायला सांगते. मग मला उचलून घेऊन कुठेतरी छानशा ठिकाणी घेऊन जायला सांगेल. त्यानंतर त्याच्याबरोबर दिवसभर मला हवं तिकडे फिरे, मज्जा करेन, शॉपिंग करेन. काय चुकलं माझं? तू जर माझा विचार करत नाहीस तर मी तो तुला करायला लावते. यात काय चुकलं? बरोबर आहे तुझं. ही तुझी चूक नाहीये, हा तुझा स्वभाव आहे. तुला नेहमी असा प्रश्न पडतो ना प्रिया, की मंजिरीमध्ये आणि तुझ्यामध्ये नेमका काय फरक आहे? तर हा फरक आहे. तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. तू आजपर्यंत नेहमीच हे म्हणत आलीस की तुला मंजिरीशी कधीच स्पर्धा करायची नव्हती. तुझ्या वाट्याचं, तुझ्या हक्काचं प्रेम तुला माझ्याकडून मिळणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच आपल्यात एक नातं निर्माण झालं. आणि आजही मी त्या नात्याचा रिस्पेक्ट करतो. पण अलीकडे मला असं वाटू लागलंय की तू मंजिरीशी स्पर्धा करते. महत्वाची गोष्ट ही की सध्या माझ्यात आणि दादा होळकर मध्ये वॉर सुरू आहे. आज त्याची बायको आपल्या घरी आली. चुकून का होईना पण ही गोष्ट दादा होळकरला जेव्हा कळेल तेव्हा काय होईल हे मीही आता नाही सांगू शकत. थोडक्यात असं की येत्या काही दिवसात माझ्या डोक्याला खूप दाब आहेत. आता आणखीन कुठलाही त्रास जर मला झाला नाही तर खूप बरं होईल. आणि मला असं वाटतं की तो होऊ न देणं तुझ्या हातात आहे. आय होप तुला कळतंय मी काय बोलतोय ते. माझी ही एवढी माफक अपेक्षा जर पूर्ण झाली तर खूप आभारी राहीन तुझा मी. झोपायची वेळ झाली असेल तुझी.
गुड नाईट.